एक भावना होणार आहे, वरिष्ठ नेते मंडळी जो कोणी उमेदवार देणार, ज्याला कुणाला संधी मिळणार आहे त्याच्या बाजूनी सगळे उभे राहायचं आहे. कारण इथं आता लोक खूप कंटाळलेले आहेत, वैतागलेले आहेत. ज्येष्ठांना वरिष्ठांना वाटलं की माझ्यामध्ये काही गुण आहेत, मी ही निवडणूक लढू शकतो. आमच्याकडून किंवा जे काही सर्वे गेलेत, काही रिपोर्ट्स गेलेत, तर मी जर योग्य वाटत असेल मला मिळेल उमेदवारी. कोणती जागा कोणाच्या पारड्यात पडणार, उमेदवारी मिळणार की पत्ता कट होणार, हायकमांडचा आदेश पाळणार की बंडाचं निशाण फडकावणार. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या सामान्य मतदारांपासून राजकीय कार्यकर्ते नेते मंडळींपर्यंत याच प्रश्नांची चर्चा जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्ष जागा वाटपाचे चक्रव्यूह भेदून आपापले उमेदवार जाहीर करतील आणि निवडणुकांच्या फायनल पूर्वी आमदारकीच्या तिकीट वाटपाच्या सेमी फायनल मध्ये कोण दमदार ठरणार याचा निकाल लवकरच लागेल. मात्र जागा वाटपापूर्वीच उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडणार या विश्वासाने निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या इच्छुकांच्या मनात नक्की काय चाललंय याचा शोध घेऊया प्रभातच्या खास विधानसभा विशेष आमदार झाल्यासारखं वाटतंय कार्यक्रमातून. विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या हालचाली सुरू आहेत. नगर शहराचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहे माजी महापौर अभिषेक कळमकर. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की नगर महाविकास आघाडीच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत, तर याच्यामध्ये तुम्हालाच संधी मिळावी असं का वाटतं? मी गेल्या 12 वर्षापासून राजकीय आणि सामाजिक या क्षेत्रामध्ये काम करतो या नगर शहरामध्ये. मी 1.5 वर्षापूर्वी मला आदरणीय पवार साहेबांनी आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पक्षाची शहराची अध्यक्षपदाची धुरा सोपवली आणि ती जबाबदारी अतिशय ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू होतं त्याचेच पडसाद आपल्या नगरमध्ये देखील झाले. नगरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या जी राष्ट्रवादी आहे इथून बंड केल्यानंतर आमदार तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर इकडचे राष्ट्रवादी म्हणजे अतिशय जे जुने आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते ते यांना कंटाळून जे बाजूला झाले होते, यांनी सगळ्यांची एक मोड बांधली. नवीन काही तरुणांचं संघटन केलं. त्याच्यानंतर महिला पदाधिकारी असतील, महिला आघाडी असतील, या अशा सर्व सेलचं आम्ही त्या ठिकाणी चांगली मोड बांधून संघटना उभी केली. तो अडचणीचा काळ होता. विषय असा आहे, या सगळ्यांना सोबत घेऊन गेल्या 1.5-2 वर्षामध्ये नगर शहराच्या जनतेचे असे कुठलाच प्रश्न कुठल्याच विभागासाठी असा शिल्लक राहिलेला नाही जिथं प्रश्न लोकांना त्याचा त्रास होतो. तुम्ही कुठलाही प्रश्न घ्या, तुम्ही ज्या पण काही पायाभूत सुविधा असतील, रस्त्यांच्या, ड्रेनेजच्या, लाईटचा, पाणी पुरवठा, कुठलाही प्रश्न. आत्ता जो महत्त्वाचा प्रश्न होता तो मोकाट कुत्र्यांसंदर्भात होता. तो देखील आम्ही आंदोलन करून ती व्यवस्था परत पूर्णत्वास आणली. तुम्ही जर बघितलं लोकांना MSEBचे अनेक असे त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता की लाईट बिलच्या संदर्भामध्ये सुद्धा लोकांमध्ये खूप अशी मोठी शंका उपस्थित व्हायची की आपलं लाईट बिल एवढं कसं आलं. त्यासाठी आंदोलनं केली. म्हणून माझ्यासोबत आमचे महाविकास आघाडीचे अनेक जण इच्छुक आहेत. याच्यामध्ये कुठली प्रकारची हे नाही आहे की रस्सीखेच चालू आहे. एक भावना होणार आहे, वरिष्ठ नेते मंडळी जो कोणी उमेदवार देणार, ज्याला कुणाला संधी मिळणार आहे त्याच्या बाजूनी सगळे उभे राहायचं आहे. कारण इथं आता लोक खूप कंटाळलेले आहेत, वैतागलेले आहेत. त्याचं कारणही आपल्याला निश्चित प्रकारे माहिती आहे. एकीकडे महायुतीमध्ये उमेदवार जाहीर झाल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजून खलबतं सुरू आहे, तर याचा कुठं फटका बसेल यावर तुमचं मत काय? बिलकुल नाही बसणार. कारण लोकांमध्ये आधीपासून लोकांनी ठरवलं, आता लोकांना या शहरामध्ये बदल पाहिजे. लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये हा बदल का हवा, तर याच्या मागे अनेक कारणं आहेत. लोक भयभीत आहेत. इथली वाढती गुन्हेगारी, इथल्या अवैध धंद्यांच्या माध्यमातून तरुण जे भरकटले जात आहेत
त्यांनी ह्या माध्यमातून बऱ्याचशा काही चुकीच्या गोष्टी अवलंबल्या जात आहेत. पोलीस प्रशासनाचा किती महत्त्वाचा रोल पार पाडायला पाहिजे तो अंकुश काय दिसत नाही. नियम तोडले जात आहेत, वाहतुकीचा प्रश्न आहे, कित्येक असे प्रश्न आहेत. त्याच्यामुळं लोकांना या नगर शहरामध्ये बदल म्हणून काहींसाठी लोकांनी जो निर्णय घेतला होता मागं 10 वर्षापूर्वी, तो आता लोकांना त्याच्यामध्ये बदल हवा आहे. आणि याच्यामध्ये किती जागा वाटपाच्याबद्दल काही होत असेल, पण ह्यावेळेस महाविकास आघाडीचं आपण लोकसभेमध्ये बघितलं, वेळ जरी लागत असला, महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत, आदरणीय पवारसाहेब, उद्धवसाहेब किंवा पटोलेसाहेब किंवा थोरातसाहेब आणि इतर काही नेते, हे सगळेजणं एकदम योग्यरित्या चांगलं व्यूहरचना करून उमेदवार देतात आणि त्याचे रिझल्ट्स हे काय आहेत हे लोकसभेने दाखवून दिले. की एक्झिट पोल काय सांगत होते आणि महाविकास आघाडीच्या किती जागा आल्या. त्यामुळं असं काही नाही, याचा कुठल्याही प्रकारचा फटका बसणार आहे, उलटं याचा फायदाच होणार आहे. लोकांचा असंतोष आहे, लोकांची तीव्र नाराजी आहे. त्याच्यामुळं यंदाचा कौल जनतेचा महाविकास आघाडीसोबत राहील. नगर शहराचे प्रलंबित प्रश्न आणि विद्यमान आमदाराच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? कामगिरीमध्ये नेतृत्वाचं अपयश जाणून येतं. नेतृत्व फक्त जाहिरातीने एवढंच पोर्ट्रे केलं जातं की हे नेतृत्व अतिशय कार्यक्षम आहे, यांनी खूप सारे कामं केलेत, यांनी लोकांच्या हिताचे प्रश्न हे केलेत. हे जर याची जी फाउंडेशन म्हणतो आपण कुठल्याही कामासाठी प्लॅनिंगचं, ते जर खरंच जर चांगलं असतं तर लोकांची भावना वेगळी असते, लोकांचं जनमत वेगळं असतं. फक्त एक काम असं करून विकासाचे नुसती पोस्टरबाजी करून आणि एवढा निधी आणला, हे केलं ते केलं, याच्यातून तुमचं लोकप्रतिनिधी कडं बघण्याचा दृष्टिकोन, लोकांचा अँगल तुम्ही चेंज करू शकत नाही. लोकांमध्ये आतून वाटलं पाहिजे की यांनी खरंच कामं केलेत. या मागील असे काही आमदार निवडून गेले, तुम्ही अनिल भैयांचंच उदाहरण घ्या. काय त्यांनी, का जनतेने 25 वर्ष त्यांना निवडून दिलं? काय असं त्यांच्यामध्ये होतं? ग्राउंड लेवलपर्यंत ते होते का? त्यांच्या ऑफिसवर येणं जाणं हे सर्वसामान्यांचं होतं, ना की निवडक असे काही लोक जे लाभार्थी आहेत. तर त्याच्यामुळं हे सांगावं असं खात्रीने असं तुम्ही जर विचारलं मला तर कुणीही सांगल, त्यांना जी आता अडचण निर्माण होती आहे प्रचाराची, तर ती का होती आहे, तर हे अपयश आहे. याच्यामध्ये कुठंतरी निष्क्रियता ही दिसून येते. समजा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर पुढील निर्णय काय असेल, आणि जर उमेदवारी मिळाली तर इच्छुक उमेदवार आघाडीचं प्रामाणिकपणे काम करतील, यावर तुमचं मत काय? मी आधीच सांगितलं, ज्येष्ठांना वरिष्ठांना वाटलं की माझ्यामध्ये काही गुण आहेत, मी ही निवडणूक लढू शकतो, आमच्याकडून किंवा जे काही सर्वे गेलेत, काही रिपोर्ट्स गेलेत, तर मी जर योग्य वाटत असेल मला मिळाल उमेदवारी. शिवसेना जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे नगर शहरातली, तिथं कोणी योग्य उमेदवार असं, आमचं कुठंही कुरबुरी नाही किंवा काय नाही. मला एकच सांगायचं आहे, यापूर्वी आमच्या बैठका झाल्या आहेत, आम्ही ह्या प्रवृत्तीविरुद्ध लढतो ज्या प्रवृत्तीचा लोकांना त्रास झालेला आहे, ज्या नेतृत्वाचा लोकांना नकोसं ते नेतृत्व वाटतंय, या विरुद्ध आमचा लढा चालू आहे. त्याच्यामुळं एक उमेदवार की नेते मंडळी जे देतील त्याचं ते काम करायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या पलीकडचा निर्णय पक्षाच्या विरोधी कोणी घेईल मला असं काही वाटत नाही.